नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण पुन्हा एकदा चर्चा करतोय वंध्यत्व आणि आयुर्वेद या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. आपण त्यांचं स्वागत करूया. मॅडम, कार्यक्रमात मनापासून स्वागत. थँक्यू. नमस्कार. आजच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी होऊ शकता. मॅडमना प्रश्न विचारू शकता, समस्या अडचणी विचारू शकता, विषयासंदर्भात ते प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 02266843333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. मॅडम, गेल्या आठवड्यात सुद्धा आपण या विषयावरती गप्पा मारल्या होत्या. खरं तर वंध्यत्व निर्माण होऊच नये, मग ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल दोन्ही, तर त्याकरता अशी वेगळी काही काळजी घेता येते का, किंवा त्याकरता काही उपाय करता येतात का? बघा, आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आयुर्वेदिक दृष्ट्या जर का विचार केला तर गर्भसंस्कार हे आपण सुरुवातीपासून बरंच आपल्याकडून प्रचार त्याच्याबद्दल केलेला आहे की येणारी संतती जी आहे ती चांगल्या स्वास्थ्याची असावी. आता त्याच्यामध्ये आपण जर का विचार केला तर गर्भसंस्कारामध्ये जेव्हा आपण बाळाच्या स्वास्थ्याचा पहिला विचार करतो आहोत तर त्याच्यामध्ये सगळे धातू जे असतात शरीरातले, म्हणजे रसापासून शुक्रापर्यंतचे, त्याची जी आपण म्हणतो ना की मुख्य नीव जी आहे ती त्याच्या वेळेस तयार होते. तर ती जर का व्यवस्थित तयार झाली तर मग पुढचा कुठलाही त्रास जो आहे तो सहसा गर्भाला होत नाही. तर आपण खरं आता हा खूप आपण म्हणूया की खूप डीपपर्यंत जाऊन केलेला विचार आहे. पण आज आपल्याला मॉडर्न सायन्सने सांगितलेलं आहे की जेव्हा स्त्री भ्रूण जन्माला येतं तेव्हा ते जेव्हा गर्भ तयार होत असतं, जेव्हा जन्म घेऊन बाहेर येतं तेव्हा ऑलरेडी त्याच्या ओव्हरीजमध्ये जेवढे काही आपले पुढे जाऊन एग्स तयार होणार आहेत ते ऑलरेडी त्याच्यामध्ये सगळी तयारी तेव्हा दिलेली असते. म्हणजे ह्याच्यातच आपल्याला कळायला पाहिजे की जो काही पाया तयार होणार आहे तो सगळा गर्भामध्ये असतानाच तयार होणार आहे. आणि तसंच आपण जर का मेल गर्भ जो असतो त्याचंही पाहिलं तर शुक्राणू वगैरे तयार होण्याची सुद्धा जी काही सगळी प्रक्रिया आहे त्याची सुद्धा सगळी तयारी आधी आतमध्येच झालेली असते. फक्त आयुर्वेदाप्रमाणे हे जे शुक्र व्यक्त होतं स्त्री किंवा पुरुषामध्ये, हे साधारण आपण 13 ते 15 वर्षाच्या वयामध्ये शुक्र जे आहे ते व्यक्त व्हायला सुरुवात होते. त्यामुळे अव्यक्त प्रमाणामध्ये शुक्र जे आहे ते तेव्हाच असतं. त्यामुळे सगळ्यात पहिली काळजी खरं आई वडिलांनीच घ्यायला पाहिजे की अशा प्रकारचे कुठलंही चूक शरीरामध्ये तेव्हा होता कामा नये की गर्भाची जेव्हा तयारी होईल तेव्हा सगळं व्यवस्थित होऊ शकेल. त्यामुळे आईवडिलांनीच आधी सगळी काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर असतं ती म्हणजे आपण म्हणतो की 13-14 वर्षापर्यंत जेव्हा ही पौगंड अवस्था येते, म्हणजे जेव्हा प्युबर्टीची स्टेज येते तोपर्यंतची खाण्यापिण्याची काळजी जी आहे ती मुलाची आणि मुलीची खूप घ्यायला सांगितलेली आहे आपल्याकडे. तर आपण जर का न्यूट्रिशनचा नीट विचार नाही केला, मुलांना व्यवस्थित त्याच्याबद्दलची जाणीव नाही दिली की हे सगळं जे आहे ते व्यवस्थित झालं तरच आपलं पुढचं आयुष्य आहे ते व्यवस्थित राहू शकतं, तर त्यातनं सुद्धा या समस्या आपल्याला निर्माण होताना दिसतात. आपण आता बघतो आहोत का गेले साधारण 20-25 वर्ष खाण्यापिण्याच्या सगळ्यांच्या पद्धती फार बदलल्या आहेत. म्हणजे फास्ट फूड किंवा बाहेरचं खाणं पिणं जे आहे ते सध्याच्या जनरेशनमध्ये जेवढं आहे तेवढी पद्धत जी आहे ती पहिलेच्या काळामध्ये नव्हतीच. तर त्यामुळे त्याच्यातनं आपल्याला दिसते की इन्फर्टिलिटी राईजवरती आहे. आपण मागच्या वेळेस बोललो होतो की इन्फर्टिलिटी जी आहे ती सगळीकडे सध्या जगामध्ये वाढती आहे आणि साधारण 20 ते 25% कपल्स जे आहेत ते आत्ता याच्यातनं आपल्याला सामोरे हात सगळ्या त्रास होताना दिसतात आहे. तर त्यामुळे हे सगळं आपल्याला वाचवायचं असलं तर आपल्याला आपली लाईफस्टाईल जी आहे ती व्यवस्थित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि लाईफस्टाईल जर का व्यवस्थित राहिली तर आपल्याला त्याच्यातनं सगळे त्रास जे आहेत ते वाचवता येतातच. आणि नॅचरली त्याच्यातनं आपलं सगळ्यात महत्त्वाची जी शुक्रधातू आहे की जी शरीरामध्ये सुद्धा सगळ्या नवीन गोष्टी तयार करत असते, तसंच नवीन गर्भाचं सुद्धा निर्माण जो आहे तो तिच्याच हातामध्ये असतो. तर त्याचीही सगळी निर्मिती जी आहे ती व्यवस्थित व्हायला त्यांना मदत मिळू शकते. नक्कीच मॅडम, कार्यक्रमात एक फोन येतो तो आपण घेऊया. प्रिया आहेत डिग्रज वरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला प्रिया, काय समस्या आहे आपली? नमस्कार मॅडम, मी प्रिया साठवणे बोलते दिग्रसवरनं. नमस्कार. तर मी आता सध्या प्रेग्नंट आहे. 6वा महिना सुरू आहे मला. आणि माझं मोठं बाळ आहे 6 वर्षाचं. माझ्या बाळाला मध्ये सर्दी खोकला झाला, म्हणजे खोकला आता पण आहे. तिचं वजन मॅडम 8 किलो 700 ग्राम आहे. अच्छा, ओके. आणि तिनं जेवण असं फारसं करत नाही. म्हणजे तिचं दूध सोडलंय, आता 1 आठवडा झाला मी तिचं दूध सोडलंय. तिनं वरचं दूध पण घेते, पण जेवण सकाळी भात खाल्ला तर खाते, पण असं जेवण जास्ती करत नाही.
अच्छा अच्छा. मला विचारायचं होतं की तिच्या म्हणजे याच्यानी वजन तिचं बरोबर आहे की कमी आहे. डॉक्टर बोलले की 9.5 किलो असायला पाहिजे. राईट. तर आणि माझ्या याच्यात गर्भाशयामध्ये पाणी थोडं जास्ती आहे असं मागच्या सोनोग्राफीमध्ये मॅडम बोलल्या. म्हणजे 17-18 असायला पाहिजे, तर ते 20 आहे असं मॅडमनी सांगितलं. तर म्हणजे या सगळ्यासाठी आणि बाळासाठी म्हणजे भूक वाढीसाठी किंवा वजन वाढवायसाठी काय करायचं त्याबद्दल थोडी माहिती हवी होती मॅम. नक्कीच. विषयाला सोडून थोडासा वेगळा प्रश्न आहे, अगदी. पण हरकत नाही. पण कसं आहे बघा, की आपण जसा विचार करतो तसं गर्भसंस्कार म्हटलं काय, इन्फर्टिलिटी म्हटली काय किंवा बाळाचं संगोपन हे सगळे खरं एकात एक असणारेच विषय आहेत. बरोबर. म्हणजे आपण सध्या म्हणतो ना, की या गोष्टीचं स्पेशलायझेशन वेगळं, त्या गोष्टीचं स्पेशलायझेशन वेगळं असं नव्हे, तर ह्या सगळ्या गोष्टी गर्भसंस्कारातनंच पुढे वाढतात असं मला वाटतं. त्यामुळे ताईंचं प्रश्नाचं उत्तर मला नक्कीच द्यायला आवडेल. एक तर कसं आहे, की तुमच्या मुलीचं वजन जे आहे ते नक्कीच 9.5-10 किलो असणं साधारण अपेक्षित असतं. आपण भारतीय जिथे संस्कृतीतले आपण म्हणूया की वाढ जी आपण विचार केला तर आपल्याकडलं हाईट वेट हे सगळं थोडंसं कमी असतं. तर त्यामुळे तरी 10 किलो वजन साधारणपणे मुलांचं 1-1.25 वर्षाच्या वयामध्ये असलं पाहिजे. तर तिचं वजन का कमी आहे हे सुद्धा आपल्याला बघणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे कदाचित जेनेटिकली असलं, म्हणजे जर का तुमचं आणि तुमच्या यजमानांची पण हाईट कमी असली, वेट कमी असलं, तर मग कदाचित तिचं वजन हे नॉर्मलसुद्धा असू शकेल. हे आपल्याला कळतं कसं, की बाळ जे आहे त्याचं झोप जी आहे ती शांत आहे, एकूण दिवसभराच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये चिडचिड किंवा रडरड कुठे नसते. साधारणपणे आईवडिलांना बाळ कमी जेवतं असं वाटतं आणि हे ते स्वाभाविकही असतं. कारण की नॉर्मल जे काही जेवण आहे ते प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. तर आपल्याला नक्कीच ती खरंच खात पीत नाही का याचासुद्धा विचार जो आहे तो करणं अत्यंत आवश्यक आहे. पण तरीही तिचं पचन सगळं व्यवस्थित राहावं आणि तिची वाढ व्यवस्थित व्हावी या सगळ्या दृष्टीने मी तुम्हाला म्हणेन की संतुलन बाल हर्बल सिरपसारखं जे सिरप आहे ते नक्कीच तुम्ही तिला 1-1 चमचा सकाळ संध्याकाळ द्यायला सुरू करा. तसंच संतुलनचं अग्नी सिरप जे आहे ते एकूण लिव्हरची आणि एकूणच पचनक्षमता जी आहे आपल्या अख्ख्या डायजेस्टिव्ह सिस्टीमची ती सुधारायला मदत करत असते. ॲब्झॉर्प्शन जे आहे ते व्यवस्थित राहायला त्याच्याने मदत मिळू शकते. तर तेही तुम्ही तिला सकाळ संध्याकाळ अर्धा-अर्धा चमचा द्यायला सुरू करा. आणि बरोबरीने सगळ्यात महत्त्वाचं जे असतं बाळाच्या वाढीच्या दृष्टीने ते म्हणजे अंगाला तेल लावणं. तर संतुलन बेबी मसाज ऑइलसारखं जे तेल आहे ते नक्कीच तुम्ही तिला कमीत कमी आठवड्यातनं 2-3दा तरी लावा. तुम्ही ऑलरेडी प्रेग्नंट आहात त्यामुळे अगदी तिची व्यवस्थितपणे अगदी 100% काळजी जरी नाही घेता आली तरी एक 50-60% तरी काळजी जी आहे ती व्यवस्थित घ्यायचा प्रयत्न करा. घरच्यांची त्याच्यामध्ये मदत मागा असं मला तुम्हाला सल्ला राहील. आणि स्वतःची आणि तिची काळजी व्यवस्थित घ्या. आता तुमच्यासुद्धा याच्या दृष्टीने मी सांगेन की आत्ता ती 6 वर्षाची आहे म्हणजे ती तुम्हाला सारखी उचलायला वगैरे आग्रह करेल, तर ते सुद्धा तुम्ही प्लीज नक्की करू नका. त्याच्याकरता तुम्हाला थोडंसं बसल्याचे खेळ म्हणजे तुम्ही पण बसू शकाल, ती बसून आपसात खेळू शकाल किंवा गोष्टी सांगणं वगैरे की जिथे तुम्हाला फिजिकल एक्झर्शन जे आहे बाळाच्या दृष्टीने ते होणार नाही त्याचीही तुम्ही काळजी नक्कीच घ्या. तिचं दूध तुम्ही सोडवलेलं आहे तर बाहेरचं दूध तिला देणं त्याच्यामध्ये संतुलनचं चैतन्य कल्पासारखं कल्प घालून दिलं तर अत्यंत उत्तम. आणि येणाऱ्या बाळाला सुद्धा तुमच्याद्वारे स्तन्य व्यवस्थित मिळावं पुढे त्याच्याकरता तुम्हीही दुधामध्ये संतुलनचं शतावरी कल्प किंवा स्त्री संतुलन कल्प हे घालून घेणं अत्यंत आवश्यक आहे. माझा जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती गर्भवती स्त्रीचं एकूण कशी सगळी रोजची दिनचर्या असावी ह्याच्याबद्दलचे सुद्धा व्हिडिओ आहे आणि खाण्यापिण्याची काळजी तिने कशी घ्यावी याच्याही संदर्भातले व्हिडिओ अख्खे डिटेलमध्ये दिलेले आहेत. तर माझा तुम्हाला आग्रह राहील की तेही तुम्ही व्यवस्थित बघून त्याचंही नीट पालन केलं तर तुमचं आणि बाळाचं सुद्धा आरोग्य जे आहे ते व्यवस्थित राहील आणि तुमचे जे मुलगी आहे तिचंही हे सगळं काळजी घेतली तर आरोग्य व्यवस्थित राहायला नक्की मदत मिळू शकेल. नक्कीच मॅडम. पुढचा एक फोन येतोय. संतोष आहेत वाशिमवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला संतोष, काय समस्या आहे आपली? हा, सगळ्यात आधी मॅडमचे धन्यवाद, डॉक्टर मॅडमचे, कारण की खूप सारी माहिती सांगत आहेत. आणि माझा प्रश्न आहे की 12 महिन्यानंतर बालगुटी द्यायची आहे पण त्याच्यानंतर काय द्यायला पाहिजे ते सांग. अच्छा, काय सांगता येईल मॅडम? सर थँक्यू, तुम्ही ॲप्रिशिएट केलं त्याच्याबद्दल. बघा कसं आहे की बालगुटी जी आहे ती जोपर्यंत बाळ व्यवस्थित हलायला लागत नाही तोपर्यंत मदतीचं स्वरूप आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. कारण की नॅचरली आता आपणही पाहिलं की आपण जेवल्यानंतर जर का नुसते एका जागी बसून राहिलोत तर मग पचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे बाळ साधारण वर्षभराचं होणं किंवा आपण म्हणूया की साधारण चालायला लागलं धरून धरून तरी तोपर्यंत बालगुटी देणं अत्यंत चांगलं असतं म्हणजे पचनाला मदत होते. एकदा जर का बाळ चालायला लागलं की त्याची भूकसुद्धा वाढते आणि आपण म्हणतो ना की वर्षभरानंतर साधारण
अन्नाची जी व्यवस्था असते ती आपल्यासारखी म्हणजे वरण भात भाजी पोळी ही थोड्या थोड्या प्रमाणामध्ये बाळाला आपण द्यायला सुरू करतो. म्हणजे पचनाला जी मदत हवी आहे ती थोडीशी आपल्याला हायर लेवलची मग लागते. तर म्हणून अशा वेळेला आपण बाळगुटी थांबवून संतुलनचं बाल हर्बल सिरपसारखं एखादं जे सिरप असतं की जे पचनामध्ये व्यवस्थित मदत करू शकेल, बाळाची शी रोज व्यवस्थित साफ होईल ह्याच्यामध्ये मदत करू शकेल, अशा प्रकारच्या सिरपवरती मग शिफ्ट झालेलं जे आहे ते जास्त बरं असतं. निश्चितपणानं खूप छान अशी माहिती वंध्यत्व आणि आयुर्वेद. खरं तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीच्या काही घटना जर होत असतील तर अनेक वेळेला आपलं लक्ष राहत नाही या सगळ्या आणि व्यथित होतात माणसं. मात्र त्याच्यावरचे जे काही हे प्रभावी उपाय जसं आत्ता मॅडम सांगतायत त्या पद्धतीनं सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट आवश्यक असते ती माहिती करून घेणं आणि माहिती करून घेतल्यानंतर तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं आणि त्या समस्येमधून बाहेर पडणं. या सगळ्या गोष्टी अगदी सहज शक्य होऊन जातात. आयुर्वेदाच्या मदतीनं तर ही गोष्ट सहज शक्य आहे आणि आत्मसंतुलन केंद्र कारला गेले अनेक वर्षांपासून या गोष्टींवरती प्रभावी अशा पद्धतीनं काम करत आहे. मॅडमना भेटायचं असेल किंवा आत्मसंतुलनमध्ये जायचं असेल तर तुम्हाला आता टीव्ही स्क्रीनवरती जे नंबर्स आहेत या नंबर्सवरती तुम्ही कधीही संपर्क निश्चितपणानं करू शकता. कार्यक्रमात वेळ होते की छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वंध्यत्व आणि आयुर्वेद या विषयावर आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर मालविका तांबे आपल्याला मार्गदर्शन करतायत. मॅम, कार्यक्रमात अजून एक फोन येतोय. जानकी राम राव आहेत तामिळनाडू येथून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला जानकी राम, काय प्रश्न आहे आपला? नमस्कार माननीय साम संजीवनी. माझा प्रश्न डॉक्टरांना असा आहे की इन्फर्टिलिटी आणि लेट मॅरेज याचा काय संबंध आहे आणि याचं काहीतरी याचा सोल्युशन आहे का? थँक्यू, आभार. थँक्यू सो मच. मॅम, काय सांगता येईल? सर, खरं फारच चांगला प्रश्न आहे. म्हणजे आजचं जो आपण म्हणतो ना की बदलतं सगळं समीकरण आहे कामाच्या स्वरूपाचं किंवा आपल्या एकूण लाईफस्टाईल वगैरे, त्या सगळ्या दृष्टीने खरं विचारच हा करायला पाहिजेच. आता बघा, मागच्या एपिसोड जर का तुम्ही पाहिला असलात तर मी त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जे वय सांगितलेलं आहे आयुर्वेदाने त्या काळामध्ये म्हणजे आजपासून हजारो वर्षापूर्वी, त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की मुलीचं वय मिनिमम 16 असलं पाहिजे आणि मुलाचं वय मिनिमम 24 असलं पाहिजे गर्भधारणेच्या दृष्टीने. आता ही मिनिमम एज झाली. आपण बघतो की जसं जसं वय वाढत जातं तसं तसं आपल्या शरीराची ताकद कमी होत जाते. म्हणजे 20शीतला जो उत्साह आहे तो 30शीत राहत नाही, 30शीतला 40शीत राहत नाही आणि 50शीत तर सगळं जगच बदलल्यासारखं वाटतं. तर त्यामुळे आपल्या शरीरातलं उत्तमातलं उत्तम आपण म्हणतो की जिनेटिक्स जे आहे ते बाळापर्यंत जावं असं गर्भसंस्काराद्वारे आपल्याला इच्छा असते. आता हे जे जिनेटिक मटेरियल आहे हे जसं जसं आपलं वय वाढतं तसं जसा केस पांढरा होतो आहे, स्किनवरती आपल्याला रिंकल्स येतात, तर नॅचरली आपल्या आतले जे सेल्युलर स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल होतो आणि नॅचरली त्या सगळ्याचा जो बेस आहे आपलं जिनेटिक मटेरियल त्याच्यामध्ये सुद्धा बदल जे आहेत ते व्हायला चुकीचे सुरू होतात. त्यामुळे आज आपल्याला म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाने सुद्धा हे सांगितलेलंच आहे की जेवढं वय जास्त असेल तेवढे जिनेटिक दोष जे आहेत ते बाळांमध्ये जाण्याचे चान्सेस जे आहेत ते सगळ्यात जास्त वाढताना दिसतात. त्यामुळे वय मर्यादा जी आहे त्याचा विचार नक्कीच केला पाहिजे. म्हणजे कोणालाही जर का इच्छा असली की बाबा मला लग्न करायचं आहे, मला मूल बाळ हवं आहे, तर 30शीच्या आतमध्ये गर्भधारणा होणं हे कधीही उत्तम असतं बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आणि आई आणि वडिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा. म्हणजे साधी सोपी मी तुम्हाला गोष्ट सांगते की साधारण जर का तुमच्या मुलाचं वय 10-12 वर्षाचं होण्यापर्यंत तुमचं वय 50शीला आलेलं असलं तर त्याच्याबरोबर खेळण्याची तुमची ताकद राहणार आहे का? गुडघेदुखीच ऑलरेडी आजकाल तर लोकांना सुरू होते. त्यामुळे त्या मुलांना वेळ देणं, तेवढं आपल्यामध्ये सगळी ताकद असणं, उत्साह असणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं असतं पुढे संगोपनाच्या दृष्टीने सुद्धा. पण नक्कीच आपल्याला गर्भसंस्काराचा जर का विचार असेल तर 30शीच्या आतमधली गर्भधारणा अत्यंत उत्तम. 35शीपर्यंत तरी स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने ती गर्भधारणा होऊन आणि बाळ झालेलं जे आहे ते अत्यंत गरजेचं असतं. त्यापुढे मात्र त्रास जे आहेत ते नक्कीच स्त्रीला आणि बाळाला सुद्धा होताना आपल्याला दिसतात. बरं, त्यातही जर का काही रिझन्सनी लेट मॅरेज म्हणा किंवा लेट कन्सेप्शन किंवा काही त्रास असल्यामुळे नाहीच गर्भधारणा होऊ शकली तर आयुर्वेदामध्ये त्याच्याकरताही उत्तम उपाय सांगितलेला आहे. तसंही प्रत्येकाला आपण संतुलनसारखं जे शास्त्रोक्त पंचकर्म आहे ते करायला सांगतोच की जेणेकरून जे बीज शुद्धी आहे ती व्हायला मदत मिळू शकते. पण अशा वेळेस जेव्हा वय खूप जास्त प्रमाणामध्ये असतं तेव्हा तरी बीजशुद्धी जी आहे ती खूप वेगळ्या प्रकारे आणि खूप व्यवस्थित डिटेलमध्ये आपल्याला करावी लागते आणि त्यानंतर चांगले परिणाम जे आहेत ते आपल्याला गर्भधान झाल्यानंतर दिसतात किंवा मुलांची तब्येत जी आहे ती जास्त चांगली असताना आपल्याला दिसते. त्यामुळे करायचे असलं जर का उशिरा
संस्कार, तर आपल्याला त्याच्यामध्ये सगळी व्यवस्थित तयारी करून जर का काम केलं तर मला वाटतं की त्याचे आपल्याला दुष्परिणाम जे आहेत ते कमीत कमी किंवा बिलकुलच नाही होताना दिसतात. नक्कीच मॅडम. अजून एक फोन येतोय. ओमकार गोरडे आहेत पनवेलवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला ओमकार, काय समस्या आहे आपली? हॅलो, बोला. ते मुलाला आहे ना, ते व्हेरी गुड व्हेन असतं ना, सॉरी, प्रश्न काय? कळला नाही, नीट विचारा. ते पायावरती व्हेरी गुड व्हेन व्हेरिकोज वेन्स. ओके. हा हा. हा, तर त्याच्यावर काय उपचार आहेत का तिथे आयुर्वेदात? कोणाला कोणाला हा आजार झालेला आहे? मुलगा आहे माझा 19 वर्षाचा. 19 वर्षाचा मुलगा आहे, त्याला झालाय. किती दिवस झाले? हो, त्याला झालं. किती दिवस झाले? किती दिवस हा त्रास होतोय? हा, 2 वर्ष आलंय असं. 2 वर्ष 2 झाले. वर्ष झालेत. 19 वर्षांचा मुलगा आहे आणि त्याला व्हेरिकोज वेन्सचा त्रास आहे. काय आता बघा, आपण गर्भसंस्कार आरोग्य जेव्हा म्हणतो आहोत, आता व्हेरिकोज वेन्स सारखा आजार आहे ते म्हणजे कसं आहे, नसांमधली जे आपल्या रक्तवाहिन्या असतात त्यांची ताकद कमी होणं. आता ही रक्तवाहिन्यांची ताकद कमी होणं हे साधारण खरं आपण बघायला गेलं तर 60-70 कडे व्हायला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही विचार करा की जर का 17 वर्षाच्या वयात हे त्रास झालेला असला तर आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला केवढा त्याच्यामध्ये म्हणजे गहन विचार करण्याची गरज आहे. तर कसं आहे सर की ही ताकद जी आहे ही आपल्याला वाढवण्याची गरज असते. बघा, अगदी 100% फरक पडतो का नाही पडत हे सगळा केस टू केस याच्यामध्ये डिफर होतं. पण आपल्याला काळजी जी आहे ती मात्र नक्कीच घ्यायला पाहिजे. म्हणजे नुसते पायामध्ये व्हेरिकोज वेन्स असून दुखण्याचा किंवा ठसठसण्याचा वगैरे जो काही त्रास होतो तो नुसता सोडला तरी आतमधल्या सगळ्या रक्तवाहिन्यांमध्ये हा दोष असण्याची शक्यता जी आहे ती असू शकते. त्यामुळे सगळ्यात पहिले महत्त्वाचं आम्ही अशा केसेसमध्ये नेहमी सांगतो ते म्हणजे संतुलनचं शास्त्रोक्त पंचकर्म करवून घेणं. आता कसं आहे, जेव्हा आपण शरीरातल्या वेगवेगळ्या धातूंचा विचार करतो आहोत तेव्हा या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये मसल्स आहेत, दुसरे पण टिश्यूज आहेत, तर या सगळ्याचे स्ट्रेंथनिंग करणं म्हणजे त्यांच्यामध्ये ताकद येणं जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे. रक्तधातूमध्ये जे काही दोष असतात त्याच्यातनं सुद्धा अशा प्रकारचे त्रास होतात असे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे रक्तधातूतले सुद्धा दोष जे आहेत ते आपल्याला काढणं अत्यंत आवश्यक आहे. तर पंचकर्माचा उपचार असा आहे की जो रसापासून पूर्ण शुक्रापर्यंत जे काही धातूतले दोष असतात ते काढण्यामध्ये आपल्याला मदत करू शकतं. म्हणजे सेल्युलर लेवलवरती जाऊन शुद्धी जी आहे ती शरीरातली आपल्याला करता येऊ शकते. त्यामुळे ते शास्त्रोक्त पंचकर्म करवून घेणं आवश्यक. त्यानंतर आपल्याला जो प्रवाह आहे शरीरातला त्याला मदत करण्याच्या दृष्टीने अंगाला तेल लावणं खालतून वरती हलक्या हाताने हे अत्यंत महत्त्वाचं असतं. तर मग अशा केसेसमध्ये आपण अभ्यंग सेसमीसारखं जे तेल आहे तेही लावायचे सल्ले देतो. सध्याच्या काळामध्ये ते रक्तप्रवाहाला मदत करण्याच्या दृष्टीने काहीतरी पट्ट्या बांधणं किंवा तसे लेप वगैरे लावून ती सुद्धा सगळी जी प्रोसिजर आहे ती आपल्याला करावी लागू शकते. तर हे सगळा विचार जो आहे तो आपल्याला पेशंटच्या कन्स्टिट्यूशनच्या दृष्टीने मग त्याची काय प्रकृती आहे, काय त्याची खाण्यापिण्याच्या सवयी आहेत, कशा प्रकारचं आयुष्य तो जगतो आहे, ते सगळं लाईफस्टाईल करेक्शन जे आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये करणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे आजार नुसता न विचार करता त्याच्या हिशोबाने आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारचे दोष निर्माण होऊ शकतील या सगळ्याचा विचार डायग्नोसिस आयुर्वेदिकरित्या करून आपण याच्यामध्ये सगळे उपचार जे आहेत ते करत असतो. तर मला तरी असं सल्ला राहील की वेळ न घालवता उलट लगेचच तज्ज्ञांची मदत घेतली, तुम्हाला संतुलनमध्ये येणं शक्य असलं तर तिथे आला तरीही चालेल. तर ह्या सगळा त्याच्यावरती उपचार जो आहे तो वेळेत केला तर ह्या सगळ्या त्रासातनं मदत जी आहे ती आपल्याला करता येऊ शकते. मॅडम, वंध्यत्वाच्या बाबतीमध्ये एक समस्या अनेक जोडप्यांच्या बाबतीमध्ये निदर्शनाला येते. त्यातली जो महत्त्वाचा पार्ट असतो की स्त्री असेल किंवा पुरुष असेल, हे दोघंही अनेक वेळेला अनेक पद्धतीच्या तपासण्या जसं डॉक्टर सांगतायत तशा पद्धतीने करत असतात. तपासण्यांचे जर रिझल्ट्स आपण बघितले तर त्याच्यामध्ये काहीही नसतं, सगळं जिकडच्या तिथे आहे असं त्यांना सांगितलं जातं, मात्र गर्भधारणा होत नसते. अशा वेळेला कन्फ्युजन होतं किंवा मग ते वेटिंग पिरियडवर जातात की आज ना उद्या होईल, आज ना उद्या होईल, आणि त्याच्यात मग काही वर्ष निघून जातात. अशा जोडप्यांनी नेमकं काय करायला हवं आणि त्यांच्यासाठी म्हणजे तो रिझल्ट मिळवण्यासाठी म्हणून त्यांनी काय काळजी घ्यायला हवी? आता बघा, आपण आयुर्वेदिक दृष्ट्या जर का विचार केला तर बीज दोष हे खूप महत्त्वाचे सांगितलेले आहेत. म्हणजे स्पर्ममध्ये सुद्धा आणि ओव्हममध्ये सुद्धा. तर बीज दोषाचा विचार आपल्याला नक्की करावा लागतो. त्याच्यानंतर आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे योनी दोष सांगितलेले आहेत की ज्याच्यामुळे सुद्धा गर्भधारणा होण्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. आता जेव्हा बऱ्याचशा आपण जर का टेस्ट पाहिल्या तर त्याच्यामध्ये होतं कसं की एनाटॉमिकली म्हणजे सगळं शारीरिक संरचना व्यवस्थित आहेत का त्याचा विचार केला जातो, किंवा कधीतरी नुसतं ओव्ह्युलेशन होतं आहे का ह्याच्याबद्दल सगळी तपासणी जी आहे ती केली जाते, किंवा पुरुषांमध्ये आपण विचार केला तर फक्त स्पर्म आहेत का एवढाच विचार बऱ्याचदा केला जातो. पण आयुर्वेदामध्ये कसं सांगितलेलं आहे की शुक्राचा विचार केला तर ते सौम्य असतं,
शीतल असतं, त्याचा रंग कसा असला पाहिजे, त्याची कन्सिस्टन्सी कशी असली पाहिजे, तर या सगळ्याचा विचार त्याच्यामध्ये करावा लागू शकतो. तर त्यामुळे या तपासण्यासुद्धा ज्या आहेत त्यांच्याही लिमिटेशन्स असतात हेही आपण नक्कीच लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे आपण जेव्हा आयुर्वेदिकदृष्ट्या विचार करतो तेव्हा जो पेशंट आहे त्याची प्रकृती काय आहे, त्याचं काय काय त्याच्यामध्ये आपल्याला दोष दिसून येतात आहेत, आपण धातुक्रमाचा जर का विचार केला तर त्याच्यामध्ये कुठे आपल्याला अडथळे नाडी ज्या परीक्षणामधनं जाणवतात आहेत का, तर या सगळ्याचा विचार करून आपण औषधोपचाराची योजना करतो, आपण पंचकर्माची योजना करतो. त्याचबरोबरीने त्यांना व्यवस्थित आयुर्वेदिकदृष्ट्या सगळं धातू पोषणाची आपण गायडन्स देत असतो. आणि त्याचमुळे मला असं वाटतं की लोकांमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट्स जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात, की सगळ्या रिपोर्ट्स नॉर्मल असून पण जर का दिवस नसतील राहत तर मग त्याच्यातनं आपल्याला पॉझिटिव्हली कसं त्याच्यावरती वर्क करता येऊ शकतं. तर हा सगळा थोडासा वेळ देण्याचा आपण म्हणतो ना की प्रकार आहे, आणि तो जर का तुम्ही व्यवस्थित दिलात तर त्याच्यातनं चांगले रिझल्ट्स जे आहेत ते मिळताना आपल्याला बऱ्याच केसेसमध्ये दिसतात. नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन. वंध्यत्व आणि आयुर्वेद गेले 2 एपिसोड आपण याच्यावरती बोलतोय. जसं आत्ता मॅडम म्हणाल्या की या थोड्या वेळामध्ये या सगळ्या गोष्टी विस्तृतपणानं समजावून सांगणं शक्य नसतं. मात्र त्याकरता तुम्ही निश्चितपणानं मॅडमची खास अशी अपॉइंटमेंट घेऊ शकता, त्यांना जाऊन भेटू शकता. आत्मसंतुलन केंद्र कारला या ठिकाणी ते असतात. तिथे जर गेल्यानंतर आपल्याला हे मार्गदर्शन मिळू शकतं, माहिती मिळू शकते, आणि त्यानंतर आपण डिसाईड करू शकतो की याच्यावरती काय उपाय करता येतील, ते कशा पद्धतीने प्रभावी ठरू शकतात. त्याकरता आत्ता टी व्ही स्क्रीनवरती आत्मसंतुलनचे नंबर सुरू आहेत. या नंबर्सवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. मॅडम, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. मलाही आनंद आहे. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.